आणि आपण आज या कार्यक्रमासाठी इथे सगळे जमलो आहोत. आपण ज्या कलाकाराला इतक्या यशाच्या शिखरावर बघतोय त्या शिखराची पायाभरणी कशी झाली त्या कलाकाराला आज आपण इथे जाणून घेणार आहोत. स्वभावाने अत्यंत शांत, संयमी आणि नावाप्रमाणे प्रशांत असलेले पण रंगभूमीवर तितक्याच ताकदीने आणि ऊर्जेने आपल्या समोर प्रस्तुत होणारे, भूमिका निबंध करणारे नाट्य कलावंत माननीय तसेच दिग्दर्शक माननीय प्रशांत जिकरकर यांचे मी सृजनतर्फे परत एकदा स्वागत करते. कदाचित माझा बोलण्यात सर येवजी भैया हा शब्द येऊ शकतो, कारण आम्ही त्यांना पूर्वीपासून अगदी लहान असल्यापासून त्यांना भैया या नावाने संबोधतो. बरेचसे म्हणजे नाट्य कलावंतांना सुद्धा भैया हे नाव जास्त प्रचलित आहे. तर असं येईल तर ते थोडं सांभाळून घ्या. तर आपण ज्याची आतुरतेने वाट पाहतो आहे तो संपूर्ण प्रवास उलगडण्यासाठी मी सुरुवात करते. तर तुम्हाला एक सगळ्यात महत्वाचा आणि पहिला प्रश्न असा आहे की गेली 40 वर्ष तुम्ही या मराठी नाट्य क्षेत्रात काम करता आहात. जेव्हा की तुमचं आडनावातच फक्कड कोणीही म्हटलं तरी म्हणे की अरे असं व्यक्ती मराठी नाही, आडनावाप्रमाणे कुठे हिंदी टायटल्स वगैरे असं वाटतं आणि आहे ते. पण महत्वाची गोष्ट म्हणजे आता नाट्यक्षेत्र तसेच आता गेल्या काही वर्षांमध्ये ते चित्रपट, मराठी चित्रपटांमध्ये सुद्धा काम करतात आहे. घरी महालक्ष्म्या, गणपती असे सगळे मराठी सण होतात. तर यामागचा काय इतिहास आहे हा आम्हाला ऐकायला नक्की आवडेल. सर्वप्रथम मी तुळजाचे आशीर्वादाचे आभार मानतो की त्यांनी मला 4-5व्यांदा मला वाटते या मंचावर येण्याची संधी प्रदान केली. आणि पुन्हा एकदा सगळ्यांना मी नेहमी सांगतो की मी खूप चांगला तर वक्ता वगैरे नाही आहे, म्हणून थोडंसं सांभाळून घ्या. आणि स्नेहालाही विनंती करतो की मग थोडं सांभाळून घे मला. तर स्नेहांनी मला विचारलं असतं की मराठी कल्चर आमच्या घरी कसं काय आणि कसं काय रोल. तर मी सगळ्यांना सांगतो की आमचा परिवार नाही म्हणतो तरी 118 ते 120 वर्षापासून चंद्रपुरात आहे. आणि माझे वडील सांगायचे, म्हणजे बापू सांगायचे मला की आमचा परिवार भोसले सैन्यात म्हणजे आलो होतो. कुठून आलो ते मला त्यांना कल्पना नाही, कारण की त्यांच्या आलोमध्ये त्यांना सांगितलं होतं की भोसलेच्या सैन्यांमध्ये आम्ही इथे आलो आणि इथलेच स्थायिक झालो. आणि मराठी कल्चर म्हणजे पूर्णपणे आमच्या आजूबाजूला सगळं मराठी वातावरण आणि आमच्याकडच्या सगळ्यांचे शिक्षण म्हणजे माझ्या वडिलांचे, काकांचे, 5 आत्या, माझ्या 4 बहिणी, माझं सगळ्यांचं शिक्षण LTV या शाळेत झालेलं आहे. म्हणजे मराठीचं शिक्षण झालं आणि मराठी सण आजूबाजूला जसं वातावरण होतं तसंच ते आम्ही जोडल्या गेलो. मला मराठी इतकी चांगली आहे तर पंजाबी नाही आहे, पंजाबी मी बोलू शकत नाही. त्यामुळे मराठीचंच जोडलं आणि मराठीचंच आहे पूर्ण वातावरण आमच्याकडे. मराठी सण स्नेहल म्हणाली की गणपती, महालक्ष्मी आहे तर असतातच, पंजाबी सण पण आहे, करवाचौथ वगैरे पण आमच्याकडे असते. पण मराठी सण सगळे, पोळा, गणपती, महालक्ष्मी सगळे सण आमच्याकडे आवडीने आम्ही करतो आणि साजरे करतो. करवा चौथ वरनं एक आठवलं की नाटकाच्या तालमी असतात आणि तेव्हाच करवा चौथ असतो. अशा वेळेला भैयांची फार तारांबळ उडलेली असते. तर भैया त्याविषयी थोडं सांगा की घरी गेल्यानंतर भाभी कशा ट्रीट करतात. नाही तशी काही विशेष ट्रीट करत नाही, कारण तिला आता सवय झाली. आधी जेव्हा लग्न झालं होतं तेव्हा थोडंसं वाटायचं तिला की हे काय सणवाराला बाहेर बसतो, कमीत कमी आजचे दिवस तरी यांनी लवकर यायला पाहिजे. पण 9:30-10 वाजतात पोहोचायला. तालीम असली की 9:30 तरी सगळ्यांना सांगतो की आज सर्वात होतं, थोडंसं सांभाळाने जातो घरी लवकर. लवकर निघून येतो. पण तसा काही प्रॉब्लेम झाला नाही, कारण ती मला समजून घेते. तुम्ही आता बोलताना म्हणाले की आम्ही सगळे भावंड, मला वाटतं 6 भावंड आहात तुम्ही एकंदरीत 4 बहिणी आणि 3 भाऊ. तर या सगळ्यांमध्ये
तुम्ही या क्षेत्राकडे कसे वळलात? म्हणजे इतर भावांपेक्षा तुम्हाला कधी लक्षात आलं की मी या क्षेत्रात जावं? खरं सांगायचं म्हणजे ते रक्तातच कलाकार कला असावी असं म्हणतात ना, तसंच आहे. कारण मला आठवतं की लहान असताना आमची आजी ही उत्तमरित्या ढोलकी वाजवायची आणि आमच्या समाजाचे कार्यक्रम ती गेल्याशिवाय सुरूच व्हायचे. सुंदर गायची. माझ्या पाचही आत्या सुंदर गातात आणि माझी आत्या मला आत्या ही आता हयातीत नाहीये, त्या सुंदर अभिनय आणि सुंदर गायन करायच्या. तसेच माझ्या बहिणी चारही बहिणींनी आपल्या आपल्या कॉलेजच्या गॅदरिंग मध्ये सुंदर अभिनय केलेला आहे आणि ते गुण माझ्यात. आणि बाबू माझे वडील त्यांनी चंद्रपुरातून राज्यनाट्य स्पर्धेत फायनलला जाणारं पहिलं नाटक हिमालयाची सावली हे त्यांनी सादर केलं होतं आणि ते मुंबईपर्यंत गेले होते. अनेक नाटकं त्यांनी केले आणि तो गुण माझ्यातही आहे असं मला वाटतं. बाबूंचा आणि मालादातींचा उल्लेख इथे झाला. या दोन्ही व्यक्ती आज हयात नाही, पण त्यांनी आम्हाला एक सुंदर असा कलाकार आणि दिग्दर्शक मात्र देऊन गेले. त्यासाठी मी त्यांचे सुद्धा ते नसताना सुद्धा खूप आभार मानते. आता तुम्ही नवोदिताचं नाव आता आपण तुमचं तोंडून ऐकलं, तर मला जाणून घ्यायला आवडेल की नवोदिताची स्थापना आणि राज्यनाट्य स्पर्धा हे कधीपासून सुरू झालं? नवोदिताची स्थापना 1989 मध्ये झाली आणि मला वाटतं की 1995च्या नंतरच जॉईन केली नवोदिता. नाही, बहुतेक 2-3 वर्ष झाले होते. म्हणजे मला वाटतं 1989 किंवा 19 असं काहीतरी असेल त्याचं. पण नवोदिता आधी फक्त एकांकिका स्पर्धा घेत होते. एकांकिका स्पर्धा, अभिनय स्पर्धा, त्रिवेणी स्पर्धा नवोदिताच्या खूप गाजायच्या, नृत्य स्पर्धा वगैरे. पण राज्यनाट्य स्पर्धात म्हणजे सहभाग नवोदिताचा नव्हता. मी नवोदितात गेल्यानंतरच आम्ही सहभाग त्याच्यात घेतला आणि फॉर्म भरला. त्यावेळेला मला वाटतं इथं उल्लेख केला पाहिजे नवोदिताच्या स्थापनेतच की शरद मामा गुप्ता ते सुद्धा आज आपल्या तिथे नाहीये, किंवा मुरली मनोहर व्यासजी, अशी अनेक मंडळी या संस्थेत होती आणि त्यांनी फार उत्तमरित्या नवोदितेला पुढे आणलेलं आहे. सरांनी आताच सांगितलं त्याप्रमाणे एकांकिका स्पर्धा वगैरे, जेव्हा मी मोठे झाले तेव्हा मी एकांकिका नाही पण त्यांची एकलपात्री ज्या स्पर्धा व्हायच्या त्या स्पर्धेमधून मी सुद्धा सहभाग घेतलेला आहे आणि ती आठवण मला आता झाली. तेव्हा बाबू सुद्धा होते आणि बाबू सुद्धा तेव्हा मी त्यांच्या घराच्या पुढेच राहते. हे एक माझी चांगली गोष्ट आहे की मी भैयांच्या अगदी घराच्या पुढे राहते, त्यामुळे थोडी लिबर्टी मला आहे या सगळ्या गोष्टींची. तर माझं सुद्धा क्षेत्र बाबू किंवा भैयांमुळे सुरू झालेलं आहे आणि ती आठवण आता परत झाली की मी सुद्धा पहिल्यांदा जेव्हा स्टेजवर चढले होते तेव्हा नवोदिताच्या माध्यमातूनच पहिलं पाऊल मी नाट्यक्षेत्रात टाकलेलं होतं. मला परत एक प्रश्न विचारायचा नवोदिताच्या बाबतीत, आणि तो म्हणजे की नवोदिता जी स्थापन झाली त्यामागचा काही उद्देश होता का? नवोदिता स्थापन झाली त्याचा मागे उद्देश होता की नवीन कलाकारांना समोर आणण्याचा, आणि ते कार्य नवोदिता नेहमी करत आहे आणि आजही करत आहे. नवीन कलाकारांना आता नृत्य स्पर्धा वगैरे आम्ही नवोदिताच्या माध्यमातून आता घेऊन नाही राहिलो, पण त्यावेळेस नृत्य स्पर्धा, गायन स्पर्धा सुद्धा नवोदिता घ्यायची आणि नवीन नवीन कलाकारांना समोर आणण्याचं कार्य नवोदिताने नेहमीच केलेलं आहे. फार पूर्वी जेव्हा जुन्या संस्था होत्या, स्नेहांकित म्हणा आंबेडकरांचे किंवा कापसा मॅडम ज्या चालवायचा, तर तेव्हा एक राज्यनाट्य स्पर्धेची एखाद दुसरी संस्था किंवा 2-3 संस्था राज्यनाट्य स्पर्धेला असायच्या. पण आता आपण बघतो की प्रवेशिका ह्या फक्त चंद्रपुरातून 7-8 असतात फक्त. तर यापुढे स्पर्धा म्हणा किंवा अजून काही बघता नवोदितेला घेऊन तुमचे काही प्लॅनिंग आहेत का, आणि ते कोणते? नवोदिता दरवर्षी नाट्यप्रयोग राज्यनाट्य स्पर्धेत सादर करतो आणि माझा नेहमी प्रयत्न राहील की माझ्याशी म्हणजे मी नाही करू शकलो तरी माझे जे सदस्य आहेत नवोदिताचे त्यांनी ते दरवर्षी सादर करावं असा माझा आग्रह राहील.
आणि भोसले प्लॅनिंग म्हटलं तर व्यावसायिक नाटक नवरीला सादर करू शकते, पण व्यावसायिक नाटक सहज शक्य नाही, कारण पैसा खूप लागतो. आणि आपणच आपल्यामधूनच घ्या की आपण व्यावसायिक नाटक म्हटलं की एखादा स्टार कलावंत त्याच्यात असेल तरच आपण त्या व्यावसायिक नाटकाला गर्दी करतो, किंवा कोणी पाहायला जात नाही. ते एक देवबाभळीचं नाटक मला आठवतं, जेव्हा चंद्रपुरात सादर झालं, ते खूप स्टारचं नाटक त्याच्यात नव्हते, आता ते स्टार झाले, चांगले नाट्य प्रयोग ते झाले, त्यामुळे ते आता स्टार झाले. पण त्यावेळेस चंद्रपुराला त्यांना बघायला हार्डली 200 पब्लिकही नव्हती. पण एखादं प्रशांत आंबेचं नाटक असू द्या, मग ते कसंही असो, चांगलं असो किंवा लोकांना आवडलं नाही तरी लोक आवर्जून त्याचं तिकीट आधी बुक करतात, किंवा तिकीट मिळत सुद्धा नाही, असं आहे. त्यामुळे पूर्ण व्यावसायिक प्रयोग करायचं म्हटलं की ते खूप मोठी सर्कस आहे. त्यामुळे तिथे जायचं की नाही हा विचार करतोय, बघू पुढे काय होतं ते. कलाकार म्हणून जेव्हा तुम्ही इतर कलाकारांसोबत किंवा तुमच्या सपोर्टिंग ऍक्टर्स जे असतात त्यांच्यासोबत जेव्हा काम करतात तेव्हा तुम्ही काय ताळमेळ साधता? म्हणजे तुम्ही जेव्हा कलाकार, म्हणजे तुम्ही तुमचे सपोर्टिंग ऍक्टर असेल तेव्हा तुमच्या अभिनयावर त्याचा परिणाम होतो का समोरच्या व्यक्तीचा? तसं काही होत नाही, कारण मी काय करतो, जेव्हा मी दिग्दर्शक आहे आणि एखादा रोलही मला करायचा आहे तर मी एखादा प्रॉक्सी कलाकार माझ्या जागी उभा करतो आणि त्याला धरून पूर्ण नाटक सेट करतो आणि मग मी त्याच्यात सहजपणे अभिनय करतो. त्यामुळे मला ते कठीण जाते आणि कुठल्या गोष्टी समोरचा व्यक्ती मला प्रॉक्सी मी त्याला ठेवलाय तो या पद्धतीने अभिनय करतो, तर मला कुठल्या गोष्टी लक्षात येतात की आपण इथे चुकू शकतो किंवा असं होऊ शकतो, टेकिंग वगैरे हे इझिली जातं. त्यामुळे मी ते सहज करता येतो आणि करतोय. आम्हाला तुमच्या नाट्य क्षेत्रातील जे गुरु आहेत त्यांच्याबद्दल ऐकायला आवडेल. नाट्य क्षेत्रातले गुरु म्हणजे माझ्या बाबूंना मी सगळ्यात पहिले मानतो. त्यानंतर गुरु म्हणून नाही म्हणता येईल, पण